महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक 18 व 19 मार्च 18 व 19 एप्रिल रोजी संभाजीनगर येथे नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षणामध्ये झाली। त्यामध्ये प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर ज्या काही कामगार संघटना या कशा मजबूत करता येईल, ज्या पद्धतीने आम्ही संघटित क्षेत्रामध्ये 7% आहोत, असंघटित क्षेत्रामध्ये आम्ही 93% आहोत। आणि आमचा आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या देश पातळीवर किंवा इंटरनॅशनल लेवलला फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणारी संघटना निर्माण झाली पाहिजे। त्यामुळे सातत्याने ज्या काही देशामध्ये 12 कामगार संघटना काम करतात, डाव्या विचारांच्या असतील, उजव्या विचारांच्या असतील, गांधीवादी विचारांच्या संघटना आहेत, परंतु फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर कोणतीही संघटना या देशामध्ये काम करत नाहीत। आणि म्हणून 1978ला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना निर्माण झाली। SC, ST, OBC, VJNT मायनॉरिटीचे 85% कर्मचारी या पॉवर सेक्टरमध्ये असायला पाहिजे, परंतु सातत्याने हे मनोवादी विचारांच्या किंवा डाव्या सरणीच्या विचारांनी ह्या ज्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या संघटनेमध्ये जे काम करणारे पाईक आहेत, बाबासाहेबांचे पाईक आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला। पण त्याच्याही आम्ही न डगमगता 1993ला आमच्याकडे 200 फक्त सभासद संख्या होती, परंतु आता आम्ही 18 ते 20 हजार कर्मचाऱ्यांची संख्या ह्या पॉवर सेक्टरमध्ये नेण्यामध्ये यशस्वी झालो। मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिलं असेल की रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये विजय घोगरे वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही केस दाखल झाली। त्यामध्ये विजय घोगरे जो काही 52% रिझर्वेशन इन प्रमोशन होतं, त्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला आणि ह्या महाराष्ट्र शासनाने 2017 पासून 29/12/2017 पासून रिझर्वेशन इन प्रमोशन हे बंद केलेलं आहे आणि सेवा ज्येष्ठतेमध्ये सुद्धा पदोन्नती देण्याचं बंद केलेलं आहे। त्यामुळे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निर्णय घेतला की जे मागासवर्गीय समाजाचे 70,000 कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत, यांना न्याय जर द्यायचा असेल तर न्यायालयीन संघर्ष करावा लागेल। आणि म्हणून आम्ही डॉक्टर चव्हाण असेल किंवा डॉक्टर इंदिरा जयसिंग या सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट आम्ही यांना नेमलं। आणि आता परवा महाराष्ट्र शासनाने आपण पाहिलं असेल की ह्या रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये आम्ही देश पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं। नागपूर हिवाळी अधिवेशनावर 12,000 कर्मचारी SC, ST, VJNTचे रस्त्यावर उतरले, परंतु ह्या प्रशासनाने चर्चेला सुद्धा पाचारण केलं नाही। आणि म्हणून आम्ही नॅशनल लेवलला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं। आता भविष्यामध्ये आम्हाला खात्री आहे की पॉवर सेक्टरमधील लोकांना याचा फायदा होणार असं नाहीये, तर महाराष्ट्रामधील जे काही इतर डिपार्टमेंट आहेत त्या लोकांना सुद्धा रिझर्वेशन इन प्रमोशनच्या माध्यमातून बेनिफिट होणार आहे। आम्ही ज्या पद्धतीने आम्ही परभणीमध्ये वीक होतो, संघटनेचं जाळं कुठंतरी कमी पडलं असं आम्हाला वाटत होतं, म्हणून येथील वाकळे असतील मंडळाध्यक्ष, इथले टोंपे असतील, इथले घुले असतील, कवटेकर असतील, यांना आम्ही संघटनेने आदेश दिला की आपल्याला मंडळस्तरीय बैठक मेळावा घेणं गरजेचं आहे तिथल्या कार्यकर्त्यांना। आणि हे सगळं करत असताना आम्ही नुसते आता कार्यकर्ते जोडले नाहीत, तर ह्या कार्यकर्त्यांना आम्हाला कॅडराईज करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांच्या विचाराचं ट्रेनिंग सेंटर आम्ही नागपूर इथे निर्माण केलंय। संभाजीनगरमध्ये बाबासाहेबांनी शैक्षणिक वारसा त्यांनी जो जपलाय त्या संदर्भामध्ये कामगार चळवळीचं एक मोठं ट्रेनिंग सेंटर, ज्याचं की 4 कोटी खर्च आम्ही आमच्या कामगारांनी स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन मधून केलंय। आणि तिथं आम्हाला कॅडर कार्यकर्ते करून या फुले शाहू आंबेडकरांचा विचार या देशामध्ये कसा नेता येईल या दृष्टिकोनातून आमचे पदाधिकारी सातत्याने झटत आहेत, मेहनत घेत आहेत। काही कार्यकर्ते समोर येत नाहीत, काही कार्यकर्ते अत्यंत मेहनतीने खूप काम करतायत, संघटनेने दिलेल्या आदेशाचं पालन इतकं तंतोतंत करतायत की मला अपेक्षित सुद्धा नव्हतं की परभणी मंडळाने इतका उत्कृष्ट कार्यक्रम, त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहणार आहेत। भविष्यामध्ये त्यांचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याला वेळोवेळी जर गरज पडली, आमची संपूर्ण केंद्रीय कार्यकारिणी म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। आमचा कोणताही सभासद असेल त्याच्यावर अन्याय होणार नाही, एवढंच आम्ही सांगतो। धन्यवाद।